गोविंदा गोविंदा. फायनली घरातनं निघालेलं आहे. पुणे स्टेशनला पोहोचणार आहे थोड्या वेळात. आणि खूप सुंदर तयारी झालेली आहे आणि एकदम देसी लुकमध्ये तयार झालो आहे. माझा डब्याची पिशवी, ब्लँकेट, ही आपली रेग्युलर बॅग, आईचा आशीर्वाद. चला गोविंदा गोविंदा. नाव नेक्स्ट स्टॉप तिरुपती बालाजी. याचबरोबर दोस्त हो, मित्र हो, मी पोचलो पुणे स्टेशनला. खूप दगदग झाली पण खूप व्यवस्थित पोचलोय मी पुणे स्टेशन. चला आता माझा मित्र शुभम दादाला भेटतो. खूप वेळ वाट बघतो बिचारा. सॉरी शुभम भाऊ, येतोच लवकर. याचबरोबर पुणे स्टेशनला पोचलोय. S4 शुभम भाऊ लय वेळचा थांबला होता, 1 तास झाला होता थांबलाय. आमचा मित्र अरे वर्षानंतर 2 वर्षानंतर बघितलं ना याला. सोलापूरवर नाही. हा पंकज भाऊ आहे. संतोष भाऊ अजून वाट बघतोय तुझी. ही आमची गँग आहे. अर्पित, हर्षल, हा लोणावळा एक्सप्रेस आहे. हा आपला मित्र पैशावाला आहे. म्हणजे आम्ही चाललो तिरुपतीला पण भाऊ अख्खा गोव्याचा फील घेतो अख्खा. अरे आपला जिगरजान. मेन कार्यकर्ता आलेला आहे संतोष भाऊ. पाणी बिनी घेऊन आला एकदम. भाऊचा स्वॅग बघा. भाऊचा कसं आहे, बादशाह विषय डायरेक्ट. हा आम्ही गोरगरीब जनता. हा बादशाह बोलते. बादशाह कुल्ले. अरे गपकी. मालक याचबरोबर आपली गाडी आलेली भावांनो, चेन्नई सेंट्रल. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. लग्न झाल्यानंतर असं होतं, सगळं सांगावं लागते. कुठं आहे काय आहे. मालक, सॉरी मालक. सगळे याचबरोबर आमची ट्रेन निघाली आहे बालाजीच्या दिशेने. विसरलो मी. गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा. सगळ्यांना व्यवस्थित सीट पण भेटलेली आहे. आता लाईफची पहिली सोलो ट्रिप विथ बॉईज. स्कूलिंगमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, डायरेक्ट ऑफिसमध्ये. मजा येते. फुल इथं गप्पा परंगल्या फुल भाई लोक. सगळे कन्फर्म सीट आहेत पण 10 जण 2 सीटांवर बसलेत आणि 12 सीट कन्फर्म आहेत. आता गप्पा मस्त रंगतील. चला संतोष मारतो नाही, कत्री मारतो, काय विषय नाही.
दोन होते. पाच वाटायचे. चार. रात्री नाही मारली ना त्याने त्याला पाच. रात्री मारली की बरोबर वाटत एक गरम चाय की प्याली हो, साथ में को हुई ना हो, लेकिन सुबह सुबह चाय नेसेसरी। अब मॉर्निंग हो चुकी है। अब ट्रेन थोड़ी स्लो, कभी तेज, कभी मीडियम ऐसे चल रही है। ठीक है, हमारे बॉयज़ भी सब उठ चुके हैं। सो गुड मॉर्निंग। लावड्यानं पटापट पॅक व्हावा का सगळे. मला काम दाखवायचे हा. कसं आहे, चढण्याची घाई तशी उतरण्याची घाई. गोविंदा गोविंदा. हे आमची गँग सगळे चालले गोविंदा गोविंदा गोविंदा. बस केलेली आहे आता, टेम्पो ट्रॅव्हलर. आता आम्ही जात आहोत 11 जण. बेटा पतला आदमी, दो आदमी बैठा. पतला आदमी बैठा. वेंकटरमना गोविंदा. नहीं, इधर 20 साल तक रहता. 20 साल तक रहता. हॅपी दिवाळी. पलीकडे घे. पलीकडे एक बाईक. थोडीशी दगदग, थोडीशी मजा, भरपूर सारा कल्ला. असं करत आम्ही दर्शन पासच्या लाईनीत पोचलो आहे. तसं टोटल नंबर 11 आहे आम्ही. आणि आता दर्शन पास घ्यायलाच लाईनीला थांबलो आहे. आता बघू किती वेळ लागतो आहे. माझ्या मागे माझा मित्र तन्मय. शुभम भाऊ जरा टेन्शनमध्ये, पण ठीक आहे, होऊन जाईल, काय विषय नाही. गोविंदा गोविंदा. शुभम भाऊ स्माईल पडा, स्माईला. शुभम भाई आणि लाईक साऊथ इंडियन. आणा आणा, चला. मम्मीसाठी पण मेसेज. व्यवस्थित पोचलो आहोत, खाल्लं पिल्लं आहे सकाळी एकदम टकाटक. हा माझा मित्र अर्पित. आणि आता दर्शनचा पास वगैरे सगळं व्यवस्थित झालं की मग आम्ही गडावर जाऊ दर्शनाला. अशी भरपूर लाईन आहे मागं मोठी, आणि असे बॅरिकेड्स पण असतात. वेदर पण डबल मोसम चालू झालं म्हणून जरा थोडं तब्येतीमध्ये वर खाली उछाल येत राहील, पण काय विषय नाही. सगळ्यांना वेंकटरमला गोविंदा. आणि आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. भेटू. गोविंदा गोविंदा. एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे मला आत्ता माहिती भेटली आहे
जर दर्शन पास तुम्ही काढणार असाल तर आधार कार्ड भाई ओरिजिनल कॉपी मस्ट रिक्वायर्ड आहे. आणि जर प्रिंट वगैरे असेल तर ते आता आम्ही आतमध्ये जाऊन चेक करू प्रिंट चालते का, पण आधार कार्ड शिवाय भाई आतमध्ये सोडत नाही. तर येताना एवढा लांब जर येत असेल तर आधार कार्ड मस्ट घेऊन या. आणि जरा दगदगमय प्रवास मग कमी होतो, जरा तकतक कमी होती आणि आनंद घेत राहायचं. चला गोविंदा गोविंदा. वाटलं होतं की अशी छोटी वगैरे लाईन असेल 50-1 माणसं असतील, पण नाही हो, लाईन अशी संपतच नाही. म्हणजे लाईनच लाईन नुसती घुमून घुमून असं आतमध्ये जे बॅरिकेड लावलेत त्यांनी, हा ना, म्हणून काय चालायचं. आता दर्शन घ्यायला आलो म्हटल्यावर थोडेफार तर कष्ट करावे लागणारच. आज आम्ही चक्क साऊथ इंडियन स्टाईलचे जे जीप आहेत कमांडर त्याचा आनंद घेणार आहोत. तिरुपती मंदिरासाठी बस ही जीप केली आहे. सगळी पोरं 11 जणं, सामान वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि हा माझा मित्र हा, आणि त्याचं नाव विसरलं ॲक्च्युली मी, पण जाऊ दे ठीक आहे. गोविंदा गोविंदा. आज खूप एन्जॉय होणार आहे, खूप. म्हणजे आम्हाला घाटातली सिनरी बघण्याची होती, त्यासाठी आम्ही ह्याचा नाद केला की कमांडर जीप. नाही तर इथे समोर AC बसा पण लागतात, 110 रुपये तिकीट आहे. ते डायरेक्ट ते कुठं थांबत नाही घाटात बिटात. आणि हे कसं घाटात वगैरे म्हणजे सिनरी बघायला भेटते, त्यातल्या त्यात चांगलं. आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे, कुठेही जावा पावित्र्य राखा. आत्ता पण आमच्या पोरांना तो ड्रायव्हर तोच म्हणतोय, जे काय असेल तर जर तुमच्याकडे काय असेल, आमच्याकडे काही नाही आहे, पण जर काय असेल तर मग ते तुम्ही इथंच जे काय आहे ते सोडून द्यायचं. हां चला. कुणाल किती रुपये शीट? 120. याचबरोबर आमची टोळी निघाली आहे सिक्युरिटी चेकला. आणि आम्ही टोल नाक्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. भरपूर गर्दी दिसते पण पोहोचलो. एवढं मोठं फक्त लॉकर रूमची बिल्डिंग आहे. आणि इकडे आहे ना असं जेंट्स आणि लेडीज काही टॉयलेटची सोय केली आहे. आतमध्ये एवढं सुंदर आहे, गरम पाणी, थंड पाणी, शॉवर, वॉशरूम, चेंजिंग रूम, म्हणजे अफाट. आणि ते पण विदाऊट एनी कॉस्ट, असं काहीच नाही. यायचं आधार कार्ड दाखवायचं तिथं खाली लॉकर रूमचे तिकडे लाईन वगैरे येते. आता मी पण जस्ट आंघोळ करून आलो आहे, आमचे दर्शन आहे आज. मग आता फटाफट आम्ही आंघोळ करून पोचतो आहे. रूम बघतोय तर शुभमदाचा पास नाही भेटला होता म्हणून ते रूम बघतात आहेत. आणि आता आम्ही तो म्हटलं की तुमचे ज्यांचे दर्शन आहेत, पास अवेलेबल जे काढलेत, त्यांनी त्यांचं दर्शन करून घ्या पटपट. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. बाय, जय शिवराय. आतमध्ये अशी सुंदर डॉर्मेटरी दिली आहे, लॉकर रूम म्हणतात त्यांना. असे सुंदर आहे, इकडे लॉकर्स आहेत. इथे तुम्ही रात्री झोपू शकता इन केस तुम्हाला रूम नाही भेटली तर. ते चटाई देतात, ओढायला ब्लँकेट पण देतात. सुंदर बास, मस्त सुंदर. हे आमचं लॉकर 628. चिठ्ठी पहिलीपासून निघालेली, ते मी आणि शुभम दादांनी सांगितलं पहिले. चला, सगळं चांगलं आहे. पण आहे ना एक असे विषय की टोल नाक्यावर आहे ना ते प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत ते काढून घेतात. मग तुम्ही किती फुटलेली असेल नसेल तर ते काही विषय नाही, त्या चेकिंग पॉईंटला प्लास्टिकची बॉटल सगळं काढून घेतात. वरती जेव्हा माणूस येतो तेव्हा पाणी पाहिजे खूप हाल होतात. म्हणजे आता इथं फिल्टर वगैरे अजून तरी मी बघितलं नाही नीट व्यवस्थित, बघू. पाण्याचं झालंय फक्त. नाहीतर मग जर तुमच्याकडे ऑप्शन असेल तर विदाऊट प्लास्टिक बॉटल घेऊन यायची, स्टीलचा जार वगैरे ते पण चालतं. जय हो महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय शिवराय भावंदो. आता आम्हाला एक नवीनच माहिती भेटली आहे. जी लोक 300चा पास, अजून दुसरे जे काय बाकीचे पास असतात
त्यांना लुंगी घेणं कंपल्सरी. तर इथं आमची मित्रमंडळी लुंगी घेते आणि हे असं लोकल मार्केट आहे वरचं, म्हणजे तुम्ही काही परचेस करू शकता. जे दिल्लीची लोक आहेत त्या लोकांसाठी छोले भटुरे पण आहे तिथं. मग जस्ट इमॅजिन तुम्ही छोले भटुरे पण खाऊ शकता. हा सगळा असा एरिया आहे आणि ग्रेट आहे, खरंच सुंदर आहे. आणि संतोष भाऊ जय शिवराय. हां, अजून एक सांगायचंच राहिलं, ज्यांचे दर्शन VIP नाही आहे, एकदम साधेत, जे इथं येऊन पास काढतात त्या लोकांना लुंगी बिंगी काय रिक्वायर्ड नाही आहे. म्हणजे बेबी आता बघू पुढं काय होतंय, पण तिथं नाही आहे. अजून एक माहिती भेटली की आतमध्ये फोन वगैरे काय घेऊन नाही जाऊ शकत. बघू, नाही घेऊन जाता आलं तर मी माझा अनुभव सांगेन. चला, गोविंदा गोविंदा. ये हमारे भाई मिले इधर, वेरी गुड पर्सन. लुंगी भी अच्छे रेट से दिया है इसने और बहुत अच्छा है. इधर का लोकल है लेकिन हिंदी बेस्ट. थँक्यू भैया. आता जस्ट लुंगी पण भेटली आहे, म्हणजे त्या हर्षलने घेतली. 170 रुपयाला पडले आम्हाला, एका संगते 5 घेतले म्हणून. इलास्टिक आहे, काही टेन्शन नाही. लुंगी इलास्टिक पण आहे, सगळं व्यवस्थित आहे, कापड पण चांगलं आहे. बघू आता त्यांनी कंपल्सरी करून टाकलं ना की 300 रुपयाचा 5 जा असेल तर मग तुम्हाला लुंगी बिंगी घालून जावं लागेल. ठीक आहे, आता मस्त लुंगी बिंगी घालून तयार होऊ. बाकीची मंडळी आंघोळ बिंघोळ करतात आहेत. हे आमचे दादा आहेत ज्यांनी लॉकर रूम अलॉट करून दिली. चांगले सगळे सपोर्टिव्ह आहेत, बेस्ट. आणि हे असं आहे पूर्ण, म्हणजे हे फक्त लॉकर रूम म्हणून यांनी बिल्डिंग बांधली एवढी मोठी, म्हणजे कांट इमॅजिन की कोणत्या लेवलला लढतात इथे. आणि हे सगळं देवस्थान आहे, म्हणजे सगळं देवस्थानाचं आहे. असं नाही की सरकार वगैरे काय फंड करत असेल, करत पण असेल, काय माहिती. सुंदर सुंदर. तुम्हाला आता एक जागा दाखवतो जिथनं टोकन भेटतं ना ह्याचं, ह्या गोष्टीचं लॉकरचं, ती जागा दाखवतो. ती जागा पण म्हणजे एवढ्या लाईन्स आहेत, 8 का 9 फक्त काउंटर आहेत टोकन देण्यासाठी. सी, आत्ता गर्दी कमी झाली आहे. आम्ही आलो होतो तेव्हा बापरे बाप, त्यांनी मशीन वगैरे बंद करून टाकले होते कारण की लॉकर अवेलेबल नव्हते. जस्ट इमॅजिन. पाणी प्यायची जागा भेटली मला. हे असं आहे इकडे. आता ग्लास नाही तर मग वॉटर बॉटलची सोय करावी लागेल, बघतो.